आता मेट्रो शहरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली। पेट्रोल 91 पैसे तर डिझेल 93 पैशांनी महागले। मुंबईमध्ये पेट्रोल 107 रुपये 55 पैसे तर डिझेल 94 रुपये झाले। दरवाढीमुळे नागरिकांच्या खिशाला पुन्हा कात्री लागली। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक घटली। भाज्यांचे दर 50% वाढलेत। इंधन दरवाढ त्याचबरोबर वाढती उष्णता यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन 5व्या दिवशी सुद्धा सुरूच आहे। 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पायी चालत पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला। विनायक महामुनी यांनी निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत ते पायी चालत गेले। त्यांनी दर सोमवारी नो व्हेइकल डे पाळण्याचा संकल्प केला। मलबार हिलमधल्या हरित पट्ट्यांवरून पुन्हा वाद रंगला। विद्यमान हरित पट्टे हटून जागा निवासी क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत। याबाबत सुधार समितीमध्ये आणखी 2 प्रस्ताव आल्याचं कळतंय। मुंबईतले हरित पट्टे कमी होत असताना पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घाटकोपर पूर्वेच्या सुधा पार्क परिसराची पाहणी केली। सुधा पार्क परिसरातली वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग आणि ड्रग्ज विक्रीवर कारवाई करण्याचे प्रशासनाला निर्देश दिलेत। परिसरातली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याबाबतच्या सुद्धा सूचना दिल्या। राज्यभरातले औषध विक्रेते 20 मे रोजी संपावर जाणार आहेत। ऑनलाईन औषध विक्री विरोधात संप पुकारला जाणार आहे। सध्याच्या संकट काळामध्ये भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईमध्ये श्री राज मातंगी महायज्ञ संपन्न झाले। सनातन संस्थेच्या वतीनं प्रभादेवी इथं यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं। याला हजारो श्रद्धाळू तसंच अनेक राजकीय नेते उपस्थित होते। रस्ते अपघात मृत्युमुखी पडलेला पीडित आयकर भरत असेल तर त्या आधारावर त्याच्या कुटुंबाला भरपाईची रक्कम द्यावीच लागेल असा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयानं दिला। हा निर्णय देत न्यायालयानं मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाच्या निकालावर शिक्कामोर्तब केलं। कोपर लिंक रोडवरच्या डॉक्टर जाकीर हुसेन नगर आणि साठे नगर दरम्यान असलेल्या नाल्यामध्ये पाण्यावर हिरवा थर आणि तुकड्यांसारखे पदार्थ तरंगताना दिसतात। यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं तातडीनं तपासणी करावी अशी मागणी केली जाते।